मी 2 वेळा या संदर्भात मंत्रालयात जाऊन आले, परंतु मंत्रालयामध्ये कोणीही अजूनही नाहीये. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या होऊन मला वाटतं 8 दिवस होऊन गेलेले आहेत. परंतु अजूनही मंत्रालयामध्ये याची माहिती काही मिळालेली नाहीये आणि स्थानिक महापालिका जी आपली आहे, मुंबई महापालिका जिचं बजेट 40-50 हजार कोटीचं आहे. परंतु त्यांची ही जबाबदारी होती, की त्यांनी तातडीने मृतांच्या नातेवाईकांना मदत करणं आवश्यक होतं. ही मदत कितपर्यंत झाली आहे, खऱ्या अर्थाने झाली आहे किंवा नाही. कारण नुसती पैशाची भरपाई करून गेलेला माणूस परत येत नाही. त्या कुटुंबियांवरती जो पहाड कोसळतो, तो त्यांनाच माहिती आहे. परंतु ही मदत मिळाली आहे की नाही त्याचं मला वाटतं उत्तर आपले मुख्यमंत्री देऊ शकतील किंवा आपले BMCचे कमिशनर आहेत. त्यांना आपण विचारलं पाहिजे आणि त्या पद्धतीने म्हणजे आता सगळ्यांचा जो सुट्टीचा आणि इलेक्शनचा मूड आहे. तुम्ही कलेक्टर कचेरीत जा, तुम्ही BMCमध्ये जा, तुम्ही मंत्रालयात जा, कोणीही जागेवर नाहीये. प्रत्येकाला ह्या इलेक्शनमध्ये इतका इंटरेस्ट होता आणि माणसं तिथे कामाला गेलेली आहेत. म्हणून आम्ही इलेक्शन नंतर तुम्हाला उत्तर देऊ असंच उत्तर आतापर्यंत मिळत आहे. परंतु पुन्हा उद्या जाऊन मी त्याची खातरजमा करून घेणार. छगन भुजबळ वारंवार आपले जे वक्तव्य देत आहे ते जितेंद्र आव्हाडांची पाठराखण करतात आणि सदैव जसं शरद पवारांची जी भूमिका त्या भूमिकेला पाठराखण करतात. काय वाटतंय की ते स्वगृही परतण्याच्या मार्गावरती आहे का, त्या वाटेवरती आहे का? मला असं वाटतं जे काय खरं आहे ते खरं बोलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. म्हणून ते जरी तिकडे गेलेले असले तरी जितेंद्र आव्हाडांचा उद्देश तर हा नव्हताच, कधीही असणार नाही, असू शकत नाही. आणि अशा प्रकारे मनुस्मृतीचं दहन करत असताना जर काही चूक झाली त्याची त्यांनी माफी पण मागितलेली आहे आणि तेच भुजबळ साहेबांनीच त्यांच्या याच्यातनं सांगितलेलं आहे. म्हणजे सत्य परिस्थितीचं त्यांनी आपल्यापुढे मांडलेली आहे. ते महायुतीच्या अनेक प्रश्न याच्यावरती ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. दरम्यान नुकतंच जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं होतं त्या दरम्यान त्यांनी जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. हे सगळे मुद्दे जर बघितले तर ते शरद पवारांच्या सोबत पुन्हा येऊ शकतात का, काय वाटतं? मी त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत कारण ह्याच्यावर भुजबळ साहेबच चांगल्या प्रकारे सांगू शकतील की त्यांना पुन्हा स्वगृही परतायचं आहे का त्यांना तिथेच राहायचं आहे. परंतु तिकीट वाटपामध्ये जे नाशिकच्या बाबतीत झालं ते मला असं वाटतं भुजबळ साहेबांना थोडं लागलेलं दिसतंय आणि आधी त्यांची निवडणूक लढवायची तयारी होती आणि नंतर त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यातनं थोडीशी नाराजी त्यांची असावी असा माझा अंदाज. काही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुलाखत दिली आणि त्यात ते म्हटले की चित्रपटामुळे गांधी लोकांना कळले, आपण गांधींना कुठेच पोहोचवले नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता ते एवढे मोठे विख्यात विद्वान मोदी साहेब आहेत की त्यांच्याविषयी मी कॉमेंट करणं म्हणजे खरोखरच मला खूप हे वाटते. परंतु महात्मा गांधीजी काय होती हे सिनेमावरनं त्यांना कळतं आणि त्याच्यावरनं ते सांगतात की सगळ्यांनाच सिनेमातनं कळलेलं आहे. ते त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की त्यांनी जर थोडंफार वाचन केलं असतं, महात्मा गांधीजींचं चरित्र जरी वाचलं असतं आणि ज्या गुजरातमधनं येतात त्या गुजरातमधले महात्मा गांधी जे आहेत, ज्या गुजरातविषयीचा आम्हाला खूप अभिमान होता, सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा गांधीजी असतील, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला आणि त्या महात्मा गांधीजींचा सिनेमा कधी आला, महात्मा गांधीजी कधी झाले, त्यांचं काम कधी होतं आणि त्याच्यानंतर जर लोकांना महात्मा गांधीजी फक्त सिनेमावरनं कळायला असेल तर मला म्हणजे मोदींची खरोखर पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने अशा प्रकारे कॉमेंट करावं याच्या इतकं देशाचं दुर्दैव कुठलंच नसेल.